नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करत असाल तर जरा थांबा, कारण योजनेमध्ये 6 महत्त्वाचे मोठे बदल सरकारकडून करण्यात आले आहे. कारण यामुळे ज्या महिला पात्र होऊ शकत नव्हत्या, आता त्यांना सुद्धा योजनेत लाभ मिळणार आहे, अर्ज करता येणार आहे आणि दर महिन्याला 1500 रुपये सरकारकडून मिळवता येणार आहे. सर्व बदल जाणून घेण्यापूर्वी जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच नवीन व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला मिळत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर इथे तुम्ही पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. इथे सांगण्यात आलेले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ही 2 महिन्यांची वाढवण्यात आली असून पात्र महिलांना आता 31 ऑगस्ट 2024पर्यंत अर्ज करता येणार आहेत. पात्र महिलांचा योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहता मुदतवाढ देण्यात आली आहे, असे महिला व बाल विकास मंत्री कुमारी अदिती तटकरे यांनी विधान परिषदेत निवेदन करताना सांगितले आहे. तर या अगोदर ही 15 जुलै लास्ट तारीख होती, तर आता यामध्ये तारीख वाढवून देण्यात आली आहे. 31 ऑगस्ट ही लास्ट तारीख असणार आहे. त्यानंतर माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. अधिकाधिक महिलांना सहज सुलभपणे योजनेचा लाभ मिळावा व यासाठी योजनेच्या निकषांमध्ये काही सुधारणा आणि अटीसुद्धा शिथिल करण्यात आल्या आहेत. यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ही 15 जुलै 2024पर्यंत होती. त्याला आता मुदतवाढ देण्यात आली असून हे 31 ऑगस्ट 2024पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहे. तर दिनांक 31 ऑगस्ट 2024पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 1 जुलै 2024पासून दरमहा 1500 रुपये आर्थिक लाभ हा देण्यात येणार असल्याचे यामध्ये सांगण्यात आलेले आहे. तर या योजनेच्या पात्रतेच्या निकषांमध्ये आधी अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता पात्र महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे एक रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र असेल किंवा जन्माचा दाखला, या 4 पैकी कोणतेही ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. या योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली असून या योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट हा 21 ते 60 वर्षाऐवजी आता 21 ते 65 वर्ष असा वयोगट करण्यात आला आहे. त्यानंतर परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र असेल, अधिवास प्रमाणपत्र, हे प्रमाणपत्र इथे ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानंतर 2.5 लाख रुपयांचा उत्पन्नाचा दाखला हा उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली आहे. तर या योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. तर यामध्ये या योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला, म्हणजे एखाद्या परिवारामध्ये जर का एखाद्या मुलीचे लग्न झालेले नसेल, ती अविवाहित असेल व तिचे 21 वर्ष पूर्ण असेल तर तिला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तर मित्रांनो, आता हे यामध्ये अशा प्रकारे हे बदल झालेले आहे. असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. आपल्या जास्तीत जास्त महिलांना नक्की शेअर करा. धन्यवाद.